नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये जर कुठली चर्चा सर्वाधिक असेल तर पहिल्या क्रमांकावर आहे पावसाच्या ढगांची फुटण्याची चर्चा, म्हणजे ढगफुटीची, आणि दुसरी आहे ती ठाकरेंच्या गटफुटीची चर्चा। एका पाठोपाठ एक आपले लाडके लोक स्वतःला सोडून जात आहेत ही वस्तुस्थिती असताना सुद्धा ठाकरेंच्या फुटीच्या चर्चा संपत नाहीयेत। आता चर्चा आहे ती ठाकरेंचे 16 आमदार शिंदेंकडे वळतील या एका भविष्याची। ठाकरेंचेच लोक सातत्याने का फुटतायत याची ही लोकांना उत्सुकता असते। शरद पवारांकडचा एकही माणूस फुटत नाही किंवा ठाकरे विरोधात आहेत आणि प्रयत्न करून ते सत्ताधाऱ्यांमधल्या कुणालाही आपल्याकडे वळवू शकत नाहीत हे लपून राहिलेलं नाही। ठाकरेंकडची संघटनात्मक बांधणी सैल झाली आहे की ठाकरेंकडचा आता पुढच्या पिढीचा नेता विद्यमान नेत्यांना मान्य नाही हा सवाल। या निमित्तानं आजच्या चर्चेत आपण आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा पटकन परिचय करून घेऊयात आणि त्याचबरोबर या चर्चेला पुढे नेऊयात। या चर्चेमध्ये ठाकरेंची भूमिका मांडण्यासाठी त्यांचे प्रवक्ते या नात्यानं सुनील मोदी आहेत। शिंदेंच्याकडून त्यांच्या प्रतिनिधित्वासाठी आणि चर्चेत त्यांची भूमिका मांडण्यासाठी संजनाताई घाडी आहेत आणि आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीच्याकडून भूमिका मांडण्याच्यासाठी अवधूत वाघ आहेत। तीनही मान्यवरांचं चर्चेत स्वागत। आपण पूर्ण वेळ स्क्रीनवर दिसत राहणार आहात तेव्हा कृपया समोर पहा, बोलत रहा। पटकन पहिला मुद्दा, संजना घाडी आपल्यासाठी, तुम्ही पक्ष फोडायची भूमिका घेतली आहे की लोक स्वतःहून येणार आहेत? आपण पाहताय लोकही स्वतःहून, आता आपण म्हटल्याप्रमाणे त्या ठिकाणी असलेला त्यांच्या नेतृत्वावरचा विश्वास कमी झालेला असावा किंवा त्यांनी तो विश्वास त्या नेतृत्वाने गमावलेला असावा किंवा त्यापेक्षाही व्यतिरिक्त कारणं असतील, पण त्या कारणाने ज्या वेळेला ते पक्ष सोडतात त्यावेळेला सन्माननीय आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून ते आमच्या पक्षामध्ये येत आहेत। आणि संजनाजी, मग जर समजा तुमच्या पक्षात लोक येणार असतील तर आताचा आकडा किती आहे? ठाकरेंचे आत्ताच्या घडीला 20 आमदार आहेत, 20 पैकी किती जण तुमच्याकडे येऊ शकतात? नाही, या गोष्टीचं आपण जसं ऐकताय तसं आम्ही पण मीडियाच्या माध्यमातून ऐकतो आहोत, एवढीच गोष्ट आम्हाला कल्पना आहे। पण एवढी खात्री आहे की जर त्या ठिकाणी त्या पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास जर त्यांचा राहिला नसेल किंवा त्यांना कुठलाही निर्णय तिथून बाहेर पडायचा घ्यायचा असेल आणि त्यांना आमच्या बरोबर सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून, यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेच्या छताखाली दमदारपणे काम करायचं असेल तर त्यांचं नक्कीच आमच्या पक्षामध्ये स्वागत असेल। आता पटकन या निमित्तानं सुनील मोदींनाही उत्तरासाठी संधी देऊयात। सुनील मोदी, माझा आवाज आपल्यापर्यंत अतिशय नीट पोहोचत असेल अशी शक्यता आहे आणि तसा आवाज येतोय अशी मला एक कल्पना पण देण्यात आली आहे। मला पटकन आपल्याला या निमित्तानं विचारायचं आहे, ठाकरेंना लोक सांभाळता येत नाहीयेत का? कसं आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये तो ठाकरे आणि शिवसेनेचं अस्तित्व संपवण्याचं एक पद्धतशीर प्लॅन दिल्लीपासून मुंबईपर्यंत आखला जातोय। मला सांगा की कोणतं असं कारण घडायला लागलंय की जेणेकरून या 20 आमदारांना किंवा काल फुटलेल्या 6 खासदारांना तुम्ही पक्ष फोडून घ्यायला लागलेला आहात? केवळ शिवसेना नाही, पंजाब मधली आप फोडली, पंजाब मधलं आपचं लोक फोडली। ममता बॅनर्जीची अवस्था काय केली आहे ती तुम्ही बघितलेली आहे। कर्नाटकामध्ये प्रयत्न सुरू आहे। साहेब, विरोधी पक्ष ठेवायचाच नाही, विरोधी पक्षाचं अस्तित्व संपवायचं एक सोची बडी ही प्लॅन आहे आणि या प्लॅन मध्ये एकनाथ शिंदे त्यांची माणसं भाजप त्यांना मॉनिटर करतायत। अच्छा, बरोबर। आता मुद्द्याला तुम्ही पटकन चर्चा आणली। तुम्ही जी 4 नावं घेतली त्या आधारे तुम्हाला असंच सांगायचं एकूणच मानस दिसतोय की हे सगळं करता करविता भाजप आहे। उत्तर देण्यासाठी अवधूत वाघ आपल्या सोबत आहेत। अवधूतजी, उत्तर देण्यासाठी 1 मिनिट आहे। प्रसादजी, आमच्या कोकणामध्ये एक म्हण आहे, करून गेलो गाव आणि गणपतरावांचं नाव। या संपूर्ण प्रकारामध्ये भारतीय जनता पक्षाचा काही संबंध नाही। जर आमचा संबंध असता तर साईच्या साई खासदारांना आम्ही आमच्या पक्षात आणलं असतं। म्हणून भारतीय जनता पक्षाचं नाव उगीच गोवायचं आणि आपलं अकर्तृत्व आहे हे सिद्ध करायचं।
मला असं वाटतं प्रसादजी, एक थिअरी आहे ज्याला पुश आणि पुल थिअरी असं म्हणतात. अनलेस यू पुश समबडी आउट ऑफ युअर हाऊस, नोबडी कॅन पुल हिम इन हिज हाऊस. आपण एखाद्याला आपल्या घराच्या बाहेर ढकलतो त्यावेळी दुसरा त्याला आश्रय देतो. उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जे खासदार आणि आमदार आहेत बरं. त्यांची घुसमट होते, त्यांना कुठेतरी बाहेर ढकललं जात आहे. आणि हे ढकलले गेलेली लोक जर आश्रय शोधून दुसऱ्या घरात जात असतील तर त्यात चुकीचं काय आहे? पण मग अवधूत ठाकरे, माफ करा, पण मग अवधूतजी ठाकरेंच्याकडून ढकलण्याचं काम कोण करतंय? कोण आपल्याच नेत्यांना आपल्या पक्षातून ढकलण्यासाठी सक्रिय आहे? अहो, मीडियामध्ये संजय राऊत सतत शिव्या देत असतात. 6 खासदारांच्या बाबतीमध्ये त्यांनी ज्या शिव्या दिल्या आहेत त्या पाहून कुठचा स्वाभिमानी माणूस त्या पक्षात राहील मला सांगा? एखाद्या आमदाराला, खासदाराला, लोकप्रतिनिधीला चपराशासारखी वागणूक देऊन तुम्हाला वाटतं का की एखादा स्वाभिमानी माणूस, बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीत तयार झालेला शिवसैनिक तिथे जास्त काळ राहू शकतो? मला असं मुळीच वाटत नाही. तर त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाने आधी आपले खासदार, आमदार, नगरसेवक यांना वेळ द्यावा, त्यांची लिडरशिप करावी, त्यांचे प्रश्न समजावून घ्यावेत. त्यांच्यावर ही पाळी कशी येणार? आमच्याकडे पण अवधूतजी, या मुद्द्याला मी पटकन घेऊन संजना घाडी यांच्यापर्यंत जातोय. संजना घाडी, आपण स्वतः काही काळ मूळ ठाकरेंकडे, मग राज ठाकरेंकडे, मग शिंदेंकडे अशा प्रकारचे बदल केलेले आहेत. तुम्ही ठाकरेंपासून दुरावून परत ठाकरेंकडे जाऊन परत शिंदेंकडे आलात. तुमच्या अंतर्गत अशी काय घालमेल घडत होती आणि तीच घालमेल आता इतरांमध्ये घडतीये का? ठाकरे नीट वागवत नाहीत हे खरं उत्तर आहे? हे बघा, पक्ष संघटना वाढीसाठी ज्या पद्धतीने नेतृत्वाने वेळ द्यायला पाहिजे, ज्या पद्धतीने सन्माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी निष्ठावंत शिवसैनिकांची मोड बांधली, त्यांना आपल्या प्रेमाने, सन्मानाने त्या ठिकाणी ती संघटना त्यांनी वाढवली. छोट्या छोट्या शिवसैनिकाला, कर्तृत्ववान शिवसैनिकांना जपलं, त्यांना मोठं केलं. परंतु इथे काम करत असताना संपर्काचंही कायम हे दिसलेलं आहे. कुठेतरी मानसिकता त्यांचीच खचलेली दिसते. त्यामुळे काम करताना ती उमेद, तो उत्साह त्या ठिकाणी येत नाहीये. काम करत असताना पण मग तुम्हाला संजनाताई, तुम्हाला पटकन जर समजा 2 कारणं द्यायची असतील ठाकरेंपासून लोक सोडून जाण्याची आणि तुम्ही स्वतः अनुभवलेली, तर ती 2 कारणं कुठली? एका मिनिटात सांगू शकाल? 100% मी तुम्हाला आता सांगितलं त्याप्रमाणे त्यांच्या आजूबाजूला जो गोतावळा आहे, ते जे सांगतायत तेच विश्व त्या नेत्यांसाठी तयार होतोय. आणि दुसरं जे मी पाहिलं की ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाची त्या ठिकाणी त्याची जाण व्हायला पाहिजे, त्यांना त्या सन्मानाने, त्या प्रेमपूर्वक वागवायला पाहिजे, ती वागणूक त्या ठिकाणी आम्हाला मिसिंग दिसली. या 2 गोष्टी मी थोडक्यात आपण 2 जी कारणं दिली आहेत, त्याच्यामध्ये पहिल्यांदा तर ठाकरे यांचा कार्यकर्त्यांशी संवाद संपलाय. दुसरं, काम करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांची कुचंबणा होतीये. प्रेक्षक हो, आजच्या चर्चेमध्ये तिघही जण जे आहेत ते पूर्वी वेगवेगळ्या पक्षांमध्ये होते, हा इतिहास इथे नमूद करावा लागेल. आणि म्हणून अवधूत वाघ आपल्यापर्यंत पोहोचतो. आपण सुद्धा राज ठाकरेंना सोडून आलात. मुळात ठाकरेंच्या सोडण्याच्या साठीची कारणं तुम्ही काही वेगळी द्याल का? 2 कारणं आहेत, 1 मिनिट आहे. बघा, काल रोहित चंदावरकरांचं, जे सिनियर पत्रकार आहेत, त्यांचं एक मी मुलाखत पाहत होतो. त्यांनी दोन्ही ठाकरेंची, म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांची मुलाखत वैयक्तिकरित्या घेतली. त्यांनी एक प्रश्न विचारला की कार्यकर्ते का तुम्हाला, तुमच्यावर नाराज आहेत, तुम्ही कार्यकर्त्यांना का नाही भेटत? त्या दोघांनी दिलेलं एक समान उत्तर आहे. ते उत्तर असं आहे की आम्ही जर सर्व कार्यकर्त्यांना सतत भेटत गेलो तर आमचं इम्पॉर्टन्स कमी होईल. म्हणजे आपलं इम्पॉर्टन्स वाढून ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांना भेटायचं नाही का? लोकांना ताटकं ठेवायचं का? तर मला असं वाटतं की प्रत्येक जण आपापल्या चष्म्यातून बघतो. एखाद्याला असं वाटत असेल की आपण जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना भेटल्यानंतर आपण पॉप्युलर होतो आणि तो मनुष्य पॉप्युलर होतो. उदाहरणार्थ आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस. आणि दुसरीकडे हे 2 ठाकरे जे आहेत ते कार्यकर्त्यांना भेटतच नाहीत. अगदी सर्वसामान्य कार्यकर्ते. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो, संजनाजी आहेत म्हणून, एक अर्ध्या मिनिटात संपवतो. हे संजनाजींचे मिस्टर संजय गाडी, जे माझे मित्र आहेत, आज उपमहापौर आहेत, हे ज्यावेळी शिवसेनेमध्ये होते त्यांना साधं कॉर्पोरेशनचं तिकीट नाही दिलं. ते मनसेमध्ये होते, त्यांना साधं कॉर्पोरेशनचं तिकीट नाही दिलं. परंतु ह्याच
संजय घाडीना आज शिंदे साहेबांनी मुंबईचं उपमहापौर बनवलं. ठीक आहे. तर त्याच्यामुळे चांगल्या कार्यकर्त्याला संधी देण्याचं काम जर एकनाथ शिंदे साहेब करत असतील तर कार्यकर्ते त्यांच्याकडे जाणार नाहीत तर कुठे जाणार? बिलकुल. आपण पटकन सुनील मोदींकडे जाऊया. सुनील मोदी, हे सगळंच्या सगळं कारणांचं एक जे मिश्रण आहे ते आपण कॉर्पोरेट जगतामध्ये जर ठेवलं तर आमच्या जगात असं म्हटलं जातं की वर्करचा आपल्या नेतृत्वाशी संवाद संपर्क आहे का, कामगाराला प्रगतीची संधी दिसतीये का, याच गोष्टी सर्व जगामध्ये समान आहेत. तुम्ही स्वतः सुद्धा या आधीचा तुमचा विचारधारेचा भारतीय जनता पार्टी संघ इथला प्रवास थांबवून ठाकरेंकडे आलात. तुम्हालाही तुमच्या कारणांमध्ये कुठेतरी ही कारणं सापडतात का? मी प्रसादजी 2 गोष्टी आपल्याला सांगू इच्छितो. एक, मला तुम्ही त्यानंतर संजना घाडींना मी विचारलेल्या प्रश्नाचं स्पष्टीकरण विचारलं तर अधिक बरं होईल. जी. संजना घाडींना मी फार ओळखतो म्हणजे लांबून ओळखतो. जेव्हा 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंचं सरकार होतं तेव्हा त्यांना आठवलं नाही का की उद्धवजी भेटत नाही, पक्ष आमच्यावर विचार करत नाही. 2.5 वर्ष उद्धवजींच्या सरकारमध्ये त्यांनी आणि त्यांच्या मिस्टरांनी किती फायदे घेतले याची लिस्ट जर पाहिजे असेल तर पुढच्या वेळी एपिसोड ठेवा, मी ती तुम्हाला लिस्ट दाखवतो. हा एक त्यांना प्रश्न विचारा तुम्ही. पटकन आपण मग लगेच उत्तर घेऊयात. लांब कशाला? हात कंगन को आरसी क्या, पढे लिखे को फारसी क्या. लगेच उत्तर. संजना जी, आपण उत्तर द्यावं. नाही, मला वाटतं जय महाराष्ट्राची आपली टीम आपण बोलताय, आपण स्वतः साक्षीदार याला आहात प्रसाद कातेजी, जी, की 2.5 वर्ष ज्या वेळेला शिवसेना संकटात होती त्यावेळेला संजना घाडींनी काय बाजू मांडलेली आहे. त्यावेळेला मोदींनी, मला वाटतं जे आलेले आहेत आता कोणी यांनी चर्चा देखील कधी ऐकलेल्या नसतील त्यामुळे त्यांनी हे सांगू नये की त्या ठिकाणी त्यावेळेला त्यांना आठवलं नाही का. आम्ही निष्ठेने काम केलं, आम्ही सातत्याने काम करत होतो. प्रवक्ता म्हणून ज्या ज्या ठिकाणी जमेल त्या ठिकाणी माझी बाजू मी जाऊन मांडत होते. परंतु अचानक एक दिवस लिस्ट येते आणि प्रवक्त्यामधून संजना घाडींचं नाव विसरल्यामुळे राहून जातं सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडून. ही एका कार्यकर्त्याच्या निष्ठेची किंवा प्रामाणिकपणाच्या कार्याची पोचपावती होऊ शकते का, हा प्रश्न मला विचारायचा आहे. आणि त्या मोदीजी पण संजनाताई या मुद्द्यावर संजनाताई, सुनील मोदींचा आक्षेप असा आहे की तुम्हाला विचारलेला प्रश्न वेगळा आणि तुम्ही उत्तर भलतंच देताय. काय केलं ना हे देखील आपण त्याच वेळेला पाहावं. बर, मी चर्चेला आता पुढे नेतो कारण या शब्दबाणामध्ये अडकण्यात फार वेळ आपला जाऊ शकतो. अत्यंत वेळेची मर्यादा आपल्याला कायम पाळायला हवी. बेजबाबदारपणे त्यांनी बोलण्यापूर्वी यादी तयार करून आणायची पुढच्या वेळेला, तुम्ही जबाबदारी तुमची. ठीक आहे. सुनील मोदी आपल्यापर्यंत उत्तरासाठी येतोय. तुम्ही पुढे माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. माझा प्रश्न पटकन ऐका. या सगळ्या घटकामध्ये एक गोष्ट विसरता येणार नाही, ती म्हणजे अशी की आता ठाकरेंच्याकडे पुन्हा एकदा खांदेपालट होऊ घातलाय. बाळासाहेबांनी आपला जबाबदारीचा भार उद्धव ठाकरेंकडे दिला आणि आता तो उद्धव ठाकरेंकडून आदित्य ठाकरेंकडे येतोय. पण तो आदित्य ठाकरेंकडे आल्याबरोबर आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई ही दुक्कल अधिक सक्रिय होईल आणि आता आपल्याला त्यांना सलाम ठोकावा लागेल. ही वेदना नेते खासगीत बोलून दाखवतात. सुनीलजी, उत्तर आहे? नाही, मला असं वाटतं की या प्रकारची चर्चा ही अत्यंत चुकीची आहे. उलट माध्यमामधून आणि अनेक लोकांनी असं सांगितलंय की आता आदित्य ठाकरेंनी रस्त्यावर आलं पाहिजे. अनेक शिवसैनिकांचं मत आहे की उद्धवजींच्या प्रकृतीमुळे जर त्यांना वेळ देता येत नसेल तर आदित्यांनी या सगळ्याचा भार घेतला पाहिजे. मुळामध्ये मी आपल्याला एक सांगतो, माना अथवा न माना, शिवसैनिकांची मातोश्री आणि ठाकरे या नावावर श्रद्धा आहे आणि त्यातूनच ही संघटना आणि विचार हा वाढलेला आहे. आता जी परवा जी 2024ला जे 20 आमदार निवडून आले आणि 9 खासदार निवडून आले, हे मोदींच्या फोटोवर नाही निवडून आले, ते उद्धव ठाकरेंच्या, आदित्यांच्या, महाविकास आघाडीच्या, काँग्रेसच्या, एनसीपी शरद पवारांच्या या फोटोंवर ते निवडून आलेले आहेत. अगदी हाच मुद्दा पकडतो, हाच मुद्दा पटकन घेतो आणि पटकन आपल्याला विचारतो, तुम्ही अशी अपेक्षा बाळगता की आदित्य ठाकरे सक्रिय व्हायला पाहिजेत, महाराष्ट्रभर फिरायला पाहिजेत आणि आत्ताची ताजी परिस्थिती ही आहे की उद्धव ठाकरेंना घराच्या बाहेर पडून 3 दिवस दौरे आखावे लागतात. मला याचं उत्तर तुमच्याकडून हवंय, पण तत्पूर्वी अवधूत वाघ यांचं एक निरीक्षण घेणं गरजेचं आहे. खांदेपालटामुळे प्रत्येक पक्षात थोड्या काळासाठी खळबळ निर्माण होत असते. आत्ताच्या घडीला ठाकरेंकडची खळबळ ही याच उद्धव ठाकरेंकडून आदित्य ठाकरेंकडे नेतृत्व जात असतानाची आहे का,
जी जवळपास 20 वर्षापूर्वी उद्धव ठाकरे राज ठाकरे संघर्ष आपण पाहून चुकलो आहोत तशीच आहे. अगदी तुम्ही कासे साहेब अगदी योग्य बोललात, बरोबर बोललात. अगदी मी बोलणार होतो त्याच्या आधी तुम्ही बोलून गेलात. ज्यावेळी पक्षाचे कार्याध्यक्ष म्हणून उद्धवजींची नेमणूक झाली त्याचं सुतोवाचच राज ठाकरे साहेबांनी केलं होतं आणि त्यानंतर मग राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे खटके उडाले आणि मनसेची स्थापना झाली. त्यामुळेच नारायण राणे सोडून गेले आणि ज्यावेळी अशी खांदेपालट होते त्यावेळी गाडी रूळ बदलते, त्यावेळी आवाज येतो. मला असं वाटतं की हा त्या प्रकारचा खांदेपालट होतानाचा आवाज नाही आहे. तर मला असं वाटतं की गाडीचे ब्रेक फेल झाल्यामुळे आणि इंजिन कमकुवत झाल्यामुळे होणारे हे घर्षणाचे आवाज आहेत आणि याच्याने गाडी थांबणार आहे ती कायमस्वरूपी. एक लक्षात घ्या, 9 पैकी 6 जण निघून जाणं हे काही चांगलं लक्षण नाही आणि मला माहित नाही की 14 जातात 15 जातात, पण कदाचित जास्तीत जास्त 19ही जाऊ शकतात. अशा वेळी जर खऱ्या अर्थाने जर हे तुम्ही ऑपरेशन टायगर 3.0 असं काहीतरी नाव दिलं, कारण मला दिसत नाहीये, ऑपरेशन टायगरचा तिसरा टप्पा असं आपण म्हणूयात. आणि आता जी तुम्ही भविष्यवाणी केली ती पटकन उचलतो आणि जातो सुनील मोदी यांच्यापर्यंत. सुनील मोदी 20 पैकी 19 जातील म्हणजे फक्त आदित्य ठाकरे उरतील, ही भविष्यवाणी आहे. काय अवधूत वाघांना सवय आहे भविष्यवाणी करायची, बहुतेक ते ज्योतिष शास्त्रामध्ये पारंगत असावे. आमचं असं मत आहे की या सगळ्या मुद्द्यांवर आता भारतीय जनता पार्टीला या आधाराची आवश्यकता नाही आहे आणि म्हणून ते टायगर ऑपरेशन करणार नाही. खासदारांची आवश्यकता आहे, कारण का त्यांना 360 गाठायचं आहे. या देशात लोकशाही संपवायची आहे. भाजपला या देशात लोकशाही टिकवायची नाहीये. त्यांना डिलिमिटेशनचा पास करायचा आहे आणि डिलिमिटेशन करून 25-30 वर्ष ठेवायचं आहे. आता त्यांना आमदारकीची गरज नाही असं माझं मत आहे. त्यामुळे हवा करतायत, करू त्या धावा. आणि सुनीलजी एका प्रसंगाकडे पटकन आपल्याला खेचून घेऊन येतो. सुनीलजी, आपल्याला अगदी नीट आठवत असेल अशाच पद्धतीनं मतदारसंघांची पुनर्रचना विलासरावांच्या काळात झाली होती. नाही ना राहिले विलासराव किंवा काँग्रेस 25-25 वर्ष सत्तेत. मतदारसंघ पुनर्रचना झाली म्हणजे मतदार वेठीला बांधला गेला असं होत नाही. सुनीलजी, प्रसादजी, ती पुनर्रचना आणि आताची आणलेली पुनर्रचना यामध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. त्या पुनर्रचनेमध्ये महाराष्ट्राचे 48 लोकसभा कॉन्स्टंट देऊन त्यांनी त्याच्यावरच लोकसंख्याप्रमाणे बदल केलेलं होतं. 248 मतदारसंघ ठेवून त्याच्यामध्ये बदल केलेलं होतं. आता हे असं करत नाहीये प्रसादजी. ठीक आहे, एकदा अवधूत वाघ यांच्यापर्यंत जायला हवं. ठाकरेंचे खासदार फोडण्यात भाजपाला यश जास्त आपला आहे, जास्त इंटरेस्ट आहे, जास्त रस आहे हा दावा आहे. कारण तुम्हाला भविष्यामध्ये मतदारसंघांच्या पुनर्रचनेसह महिला आरक्षण लागू करायचे. पटतोय मुद्दा? एका मिनिटात तुम्ही मला सांगा की या संपूर्ण ऑपरेशन टायगर ज्याला तुम्ही नाव दिलेलं आहे म्हणजे खासदार 6 फुटले, त्यातील एकतरी त्या संपूर्ण प्रकरणात एका तरी भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने किंवा प्रवक्त्याने एक अवाक्षर तरी काढलंय का किंवा कोण कोणाला भेटलंय का? प्रतापराव जाधव यांनी बोलवलेल्या जेवणाच्या प्रोग्रामला कित्येक बंडू जाधव सारखे अनेक खासदार त्यावेळी जाऊन आले आणि ते म्हणाले आमचे वैयक्तिक संबंध आहेत. संजय पाटील यांची पत्नी ज्यावेळी आजारी होती त्यावेळी त्यांना भेटायला स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिकडे गेले आणि एका गाडीतनं प्रवास केला. पण अब्दुलजी, एक मुद्दा मग तुम्हाला लक्षात आणून देतो. अब्दुलजी, अत्यंत ताजी घडामोड म्हणून आहे की 6वा खासदार हा फडणवीसांच्या हस्तक्षेपामुळे फुटला अशी बातमी कुठून आली? मला हाच मुद्दा मांडायचा आहे. 6वा खासदार फडणवीसांमुळे मिळाला एकनाथ शिंदेंना अशी बातमी कुठून आली? आता ही बातमी कुठून आली हे पत्रकारांनी शोधलं पाहिजे. भारतीय जनता पक्षाचा खरंच सांगतो काही संबंध नाही, परंतु एकनाथ शिंदेची शिवसेना जी मूळ शिवसेना आहे ती बळकट होत असेल तर आम्हाला अतिशय आनंद आहे. त्यामुळे शिवसेनेचे 6 खासदार वाढले आणि आता त्यांची संख्या जवळजवळ किती झाली? 9 × 6 15 झाली. जी भाजपपेक्षा जास्त झाली आहे. भाजपपेक्षा जास्त झाली आहे महाराष्ट्रात. त्याच्यामुळे आम्हाला आनंद आहे. आणि पूर्वी जशी शिवसेना ही लोकसभेमध्ये आमच्याहून कमी जागा घ्यायची आणि आम्हाला जास्त मिळायच्या, विधानसभेमध्ये
शिवसेनेला जास्त मिळायच्या, आम्हाला कमी मिळायच्या. यावेळी नेमकी उलटी परिस्थिती झालेली आहे. लोकसभेमध्ये शिवसेना आमचा मोठा भाऊ झालेला आहे आणि विधानसभेमध्ये आम्ही त्यांचे मोठे भाऊ झालेलो आहोत. त्याच्यामुळे शिवसेनेला अतिशय सन्मानाने लोकसभेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आज त्यांचा झालेला आहे. आताच्या घडीला अवधूत वाघ भारतीय जनता पार्टीचा कसाही या सगळ्या हाडापुडीच्या प्रकरणामध्ये हस्तक्षेप नाही असं सांगतायत. मला संजना गाडी आपण प्रामाणिकपणे उत्तर द्या. जर समजा तुम्ही सत्तेत नसता आणि तुमच्याकडे गृह विभागाची ही पॉवर नसती तर लोक तुमच्याकडे आली असती का? मला वाटतं ज्या पद्धतीने मी आल्यानंतर सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा कामाचा उरक बघते, सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी कार्यकर्त्यांची जोडली, म्हणजे स्वतः गटप्रमुखांपासून उपमुख्यमंत्री पदाचा प्रवास केल्यानंतर कार्यकर्त्याची संवेदना सहृदयपणे जाणणारा हा नेता आहे आणि छोट्या छोट्या कार्यकर्त्याला ओळखणं, त्याची गुणवत्ता ओळखणं आणि त्याप्रमाणे त्याला कोंदण देणं ह्या पद्धतीचं काम जे सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांना अवगत होतं ही कला आणि त्यांनी ज्या पद्धतीने शिवसेना वाढवली त्या पद्धतीचंच काम आज एकनाथ शिंदे साहेब करत आहेत. त्यामुळे शिवसेना सत्ता कित्येक वर्ष पाहिलीच नाहीये. सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब जेव्हा हा प्रवास करत होते तेव्हा त्यांनी देखील काही शिवसेनेने फार काळ सत्ता पाहिलेली नाही. आपण मधला काळ बघितला आणि त्यानंतर महानगरपालिकेची. त्यामुळे लढवय्ये इथे ते शिवसैनिक आहेत. फक्त पण संजनाताई विचारतो 30 सेकंदात पटकन सांगा. सत्ता नसती, गृह विभागाचं सहकार्य नसतं तर तुमच्याकडे लोक आली असती का? काय म्हणाला? सत्ता नसती तर लोक आली असती का? गृह विभाग नसता सत्तेतला आली असती ना सर. नेतृत्व आता बघा ना, सत्ता असताना 40 आमदार गेले की बाजूला. सत्ता असताना 40 आमदार कुठल्या विश्वासावर बाजूला गेले, कुठल्या विश्वासावर त्यांनी उठाव केला हा प्रश्न निर्माण होतोच की. तेव्हा सन्माननीय उद्धव साहेब मुख्यमंत्री होतेच, पण तरी देखील 40 आमदार बाजूला होऊन त्यांनी उठाव केला. तो सत्ता असताना केलाय. त्यामुळे सत्ता असताना किंवा सत्ता नसताना आपल्या नेतृत्वामध्ये काय धमक आहे, त्यांना आपली किती किंमत आहे आणि आपल्या कार्यप्रणालीला किती वाव आहे ह्याचा जेव्हा विश्वास कार्यकर्त्याला वाटतो तेव्हा ही सगळी गणितं बाजूला ठेवून कार्यकर्ते पक्षामध्ये सहभागी होतो. सुनील मोदी आपल्याकडे शेवटच्या टप्प्याला शेवटच्या प्रश्नासाठी येतोय. आपण याचं उत्तर द्यावं. 1 मिनिटाचं उत्तर आहे. 1 मिनिटाचा वेळ आपल्याकडे आहे. मला पटकन सांगा, याच स्थितीनं जर पक्ष गळत राहिला. जी जी सुनील मोदीजी माझा प्रश्न ऐका जरा एकदा. वाक्यात सांगायचं आहे, हा, या देशामध्ये भारतीय जनता पार्टी लोकशाहीचा खेळ करते. ईडी सीबीआय 40 आमदार गेले, काय सोपे का? त्याला ईडी दाखवलं, प्रताप सरने त्यांना जेलमध्ये टाकणार होते. कुठं गेलं त्यांचं जेल? मला सांगा ना. ईडी सीबीआय दाखवून असे दाग दाखवून करतायत. सब कुछ एक दिवस आमचा काळ येईल त्यावेळी ईडी सीबीआय अवधूत वाघांचा जसा प्रवास झालाय ना, मनसे काँग्रेस आणि भाजप सत्तेत राहायची सवय, अशा सगळ्यांचा योग्य हिशोब केला जाईल. अवधूत वाघ याचं उत्तर आहे का? ही एक प्रकारची धमकी आहे. नाही, काय धमकी दिली मला माहित नाही. ते असं म्हणतायत की त्यांची वेळ येईल तेव्हा बघून घेऊ. धन्यवाद. पत्ता देऊ का? पत्ता देऊन टाकतो मोदी साहेबांना. आता जे काही करायचंय ते करा. योग्य हिशोब केला जाईल. धमकी नाही दिली, योग्य हिशोब केला जाईल. मोदीजी, तुमच्या जेवढी ताकद आहे, जेवढ्या ताकद आहे आणि जेवढी संविधानाने तुम्हाला ताकद दिलेली आहे त्या सर्व ताकदीचा उपयोग एकदा करूनच बघा माझ्या विरुद्ध. माझं जाहीर आव्हान आहे तुम्हाला. आता मुद्द्यावर येतो मी. लक्षात घ्या की भारतीय जनता पक्ष सुद्धा नेहमी विरोधी पक्षात राहिलेला आहे. किंबहुना सर्वप्रथम 16 दिवसानंतर 13 महिन्याचं आणि नंतर 4.5 वर्षाचं जे सरकार आलं त्याच्या आधी भारतीय जनता पक्षाला कधी कधी 2च खासदार होते. ते आमचे 2 खासदार कधी फुटले नाही. भारतीय जनता पक्षामध्ये कधी फूट पडली नाही. आणि भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रामध्ये सुद्धा कधी 40, कधी 42, कधी 45 आमदारांचा पक्ष असला तरीही आमचे आमदार कधी फुटले नाहीत. ज्यावेळी आदरणीय म्हणजे खरं म्हणजे 2019 साली आमची सत्ता आली पाहिजे होती, म्हणजे आदरणीय उद्धवजी आणि देवेंद्रजीच्या एकत्रित जर राहिले असते तर सत्ता आली असती. पण ते न झाल्यामुळे 105 आमदार असूनही आम्ही विरोधी पक्षात बसलो. आमचा एकही आमदार फुटला नाही. तर त्याच्यामुळे आमदार का फुटतात याचा विचार करा. सत्ता नाही म्हणून इथेच मला वेळेची मर्यादा आहे. मला माफ करा अवधूतजी.
उत्तर संजना घाडी यांच्याकडून घ्यायचंय आणि ते या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यातलं निर्णायक उत्तर असेल असं मला वाटतं. संजनाताई, आपण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ऑपरेशन टायगर राबवून भविष्यात तुमचे नेते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर दावा करणार आहेत का? ऑपरेशन टायगर वगैरे हा प्रकारापेक्षा तिथून लोक जी येणारी आहेत त्यांना आपण घेणार आहोत आणि त्यानंतरचं काय करावं, मुख्यमंत्री पदाबद्दल काय करावं किंवा भविष्यात त्याच्यावर काय विचार होईल, मला वाटतं याचे सर्वाधिकारी आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांना आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते महायुती म्हणून त्यांना अधिकार दिलेले आहेत आणि ते त्या सगळ्या मार्गातून योग्य निर्णय घेतील आणि त्या निर्णयावर आमचा कार्यकर्ता म्हणून पूर्ण विश्वास असेल. खूप खूप धन्यवाद. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्यासाठी. लक्षवेधीच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.